भागवत पाटील राम राम. तर भागवत पाटीलचं असं म्हणणं आहे की म्हणजे माझ्यासारखे समाधान पाटीलसारखे हिंदूच्या सत्यानाशाला कारणीभूत आहे. का रे बाबा, जर आग लागली, घराला आग लागली तर अगोदर आपलंच घर विझवणार ना आपण, का शेजारच्याच अगोदर विझवणार? बाबा रे, आपल्या घराला आग लागली ना तर आपलं घर अगोदर विझवायचं बरं का, दुसऱ्याच्या घराला नाही विझवायला पळायचं. असो, तर याचं असं म्हणणं आहे की आमच्यासारखे लोक हिंदू धर्माला बुडवतात किंवा सत्यानाश करतात, आमच्यासारखे लोक, ठीक आहे. आणि यांच्यासारखी काय करतात माहिती आहे का, दिवस रात्र आरती, पूजा, पाठ पठण, लय म्हणजे खतरनाक करतात हे भागवत सारखे लोक. आणि आमच्यासारखे लोक आहे ना, जे गाडगे बाबाचे विचार आहेत, आपले तुकाराम महाराजाचे विचार आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहे, ते आम्ही मनात आणि डोक्यात घेऊन चालतो. ज्यांनी जे आम्हाला शिकवलं ना ते आम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. कारण की त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणं आम्हाला शक्य नाही आहे, पण कमीत कमी आम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामध्ये हे असे लोक आहे ना काड्या करतात, ठीक आहे. तर बाबा रे, त्यांना काय होणार नाही. आणि राहिली गोष्ट हिंदू धर्माची किंवा सनातन धर्माची, तर सनातन धर्म एवढा छोटा नाही बरं का, एवढी छोटी विचारसरणी नाही. एकदा भगवद्गीता वाच, तेव्हा तुझ्या पण डोक्यात जरा उजेड पडेल. गाडगे बाबाला वाच, तुकाराम महाराजाला वाच, छत्रपती शिवाजी महाराजांना वाच, जरा पुस्तक वाच, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाच, मग कळेल तुला. हे असं कमेंट करणे, हे फालतू धंदे सोडून दे आता भागवत पाटील, बरं का. हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे, फक्त ठीक आहे पटलं तर पाय. आणि तुम्हाला काय वाटतं, भागवत पाटील म्हणतो ते खरं आहे का? आमच्यामुळे डुबत चाललाय का धर्म आपला? नालायक.